आता आपण भाताचे काही प्रकार बघू। तर पहिला चायनीज फ्राईड राईस। याची पाककृती अर्थातच या पुस्तकात पान 81 वर। चायनीज फ्राईड राईस साठी आपल्याला भात जो शिजवून घ्यायचा आहे तो सोयीसाठी कुकर मध्ये शिजवून घेतला तरी हरकत नाही, फक्त तो मोकळा शिजवलेला असावा। आणि जर मिळाला तर शेला राईस वापरा, नाही मिळाला तरी साधा मोठा कुठलाही तांदूळ चालेल। तर पाहूया चायनीज फ्राईड राईस। चायनीज फ्राईड राईस साठी लागणारे साहित्य: 2 वाट्या शिजवलेला मोकळा भात, शक्यतो शेला राईसचा। त्यानंतर भाज्या: गाजर, कांदा, कॅप्सिकम, कोबी, श्रावण घेवडा बारीक चिरलेलं, कांद्याची पात बारीक चिरलेली गार्निशिंगसाठी, मीठ, साखर, अजिनोमोटो, मिरपूड, त्यानंतर तिळाचं तेल, लसूण, आलं आणि मिरची बारीक चिरलेली, सोया सॉस आणि व्हिनेगर। काचेच्या मोठ्या भांड्यात तेल, आलं, लसूण, मिरची आणि थोडासा कांदा एकत्र करून मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवरवर 2 मिनिटं द्या। त्यानंतर सर्व भाज्या चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर, चिमूटभर अजिनोमोटो, चिमूटभर मिरपूड, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा व्हिनेगर, असं सर्व घालून चांगलं मिसळून घ्या। आणि आता मायक्रोवेव्ह मध्ये झाकून हाय पॉवरवर 3 मिनिट। आता भातावरती थोडंसं मीठ आणि थोडी मिरपूड टाकून तो भात शिजलेल्या भाज्यांमध्ये मिसळा। त्यानंतर भातावर थोडं पाणी स्प्रे करा। पुन्हा झाकण ठेवा। झाकणाला नेहमी थोडीशी फट पाहिजे आणि मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवरवर 3 मिनिट। 2 मिनिटाचा स्टँडिंग टाइम देऊन नंतर भात ओव्हन मधून बाहेर काढा। तयार भातात कांद्याची पात मिसळून गरम सर्व करा। चायनीज फ्राईड राईस